नमस्कार, मी ऑथर संगीता देवकर आणि माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर मी माझी एक लघुकथा तुमच्यासमोर सादर करणार आहे। आज एका वेगळ्या विषयावरती कथा आहे। ही कथा ऐकून मला नक्कीच कमेंट करून सांगा की कथा तुम्हाला कशी वाटते। अगदी वेगळा विषय या कथेमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। ही काही भागांमध्ये ही कथा आहे। तर आपण आपल्या माझ्या कथेला मी सुरुवात करते। तर कथेचं शीर्षक आहे भूलभुलैया। आज मंदारला सांगून टाकते की मला तुझ्यासोबत राहायचे नाही, माझे दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे। अपूर्जा मनातच हा विचार करत होती, पण कसे सांगायचे हे तिला सुचत नव्हते। लग्नाला 15 वर्ष झाली, एक मुलगा झाला, तोही लहानपणापासून हॉस्टेलवर राहत होता। मंदार काय त्याच्याच कामात गुंग, त्याला एक बायको आहे, आपलं घर आहे, हेही लक्षात नसायचे। बस आता आज काहीही हो मी बोलणार। अपूर्जा आपल्याच विचारात मग्न होती। तेवढ्यात मंदार दार उघडून आत आला आणि शूज काढत तो म्हणाला, अपूर्जा चहा ठेव, मी आलोच। आणि तो फ्रेश व्हायला गेला। अपूर्जा किचनमध्ये आली आणि चहा बनवू लागली। मंदार हॉलमध्ये बसला आणि त्याने टीव्ही सुरू केला। अपूर्जा चहा घेऊन आली, ती त्याच्या बाजूला बसली। तिची त्याच्यासोबत बोलण्यासाठी चुळबुळ चालली होती, पण मंदारचे लक्ष सगळं टीव्हीकडे होते। न्यूज बघत होता तो। अपूर्जा कसं बोलायचे याची मनाचं जुळवाजुळव करत होती। आत्ताची एक ब्रेकिंग न्यूज, कोरेगाव पार्कजवळ असणाऱ्या एका कॉफी हाऊसमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाला, काही लोक जखमी झालेली आहेत। संशयित म्हणून 2 काश्मीरी तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे। ही न्यूज टीव्हीवर दाखवत होते आणि आरोपीचे फोटो फ्लॅश होत होते। ते दोघे काश्मीरी तरुण होते, त्यांनी हा बॉम्ब ब्लास्ट घडवून आणला असेल ही शक्यता होती। अपूर्जाने ते फोटो बघितले आणि एकदम सुन्न बधीर झाली। पुन्हा पुन्हा ती टीव्हीकडे बघत होती। सतत त्या दोघा मुलांचे फोटो फ्लॅश होत होते। अपूर्जाला काहीच समजेना। ती तडक उठून बेडरूममध्ये आली आणि एक नंबर तिने मोबाईलवर डायल केला। तो नंबर अस्तित्वात नाही असं येत होते। 4-5 वेळा तिने कॉल ट्राय केला, पण नाही लागला कॉल। टीव्हीवर सांगत होते की ते 2 तरुण संध्याकाळी त्या कॉफी शॉपमध्ये आले, तेव्हा त्यांच्यासोबत एक बॅग होती। ते दोघे निघून गेले आणि लगेचच 10 मिनिटात मोठा ब्लास्ट झाला। त्या मुलांसोबत असणारी बॅग कॉफी हाऊसमध्ये सापडली, त्यात बॉम्ब असल्याची शक्यता नाकारता येत नव्हती। बातमी ऐकून अपूर्जा गोठून गेली। रात्रभर तिला झोप लागली नाही। जे घडले ते सगळं आता तिला नजरेसमोर दिसू लागले। अपूर्जा एक फॅशन डिझायनर होती। तिचे कोरेगाव पार्क सारख्या उच्चभ्रू कॉलनीत बुटीक होते। मंदारचा स्वतःचा बिझनेस होता। वेळ जायला म्हणून अपूर्जा बुटीक चालवत होती। मुलगा 13 वर्षाचा मयंक हॉस्टेलला होता। मंदार बिझनेस आणि फॉरेन टूर, मीटिंग, पैसा यातच मग्न होता। मात्र अपूर्जा एकटी पडत चालली होती, म्हणून तिने बुटीक सुरू केले होते। त्या दिवशी ती बुटीकमध्ये बसली होती। सेल्सगर्ल कस्टमर बघत होती, तेव्हा एक उंच गोरा मुलगा अपूर्जाच्या बुटीकमध्ये आला आणि काही ड्रेसेस तो बघत होता। सेल्स गर्ल होती जी बिझी होती, म्हणून अपूर्जा स्वतः उठून त्या मुलाकडे आली। एक्सक्यूज मी, कॅन आय हेल्प यू? त्या मुलाला अपूर्जाने विचारले। येस, आय वॉन्ट अ नाईस ड्रेस फॉर माय लिटिल सिस्टर, तो मुलगा म्हणाला। ओके, आय विल शो यू म्हणत अपूर्जा त्याला छान छान असे ड्रेस दाखवू लागली। तो मुलगा एकदम गोरा आणि दिसायला एकदम स्मार्ट होता। उभा चेहरा, त्याला शोभेल अशी बियर्ड म्हणजे दाढी, ब्राऊन डोळे आणि हसरा चेहरा। त्या मुलाने एक ड्रेस सिलेक्ट केला। अपूर्जा बिल करायला काउंटरकडे आली। 2,500चा तो ड्रेस होता। तिने बिल बनवले आणि त्याला दिले। मग त्याने आपले कार्ड काढायला पॅन्टच्या खिशात हात घातला, तर त्याचं वॉलेट त्यात नव्हते। सॉरी मैम, आई थिंक आई फॉरगॉट माय वॉलेट, प्लीज़ आप ये ड्रेस पैक करके रखिए, मैं बाद में आके ले जाऊंगा, तो मुलगा म्हणाला। इट्स ओके, आप ये ड्रेस ले जाओ और बिल बाद में आके दे दो, अपूर्जा माणुसकीच्या नात्याने बोलली, कारण तो मुलगा फसवणारा वाटत नव्हता। ओके मैम, आप मेरी ये घड़ी रख लो, मैं वापस आके ले जाऊंगा, तो मुलगा म्हणाला। इसकी कोई ज़रूरत नहीं, अपूर्जा म्हणाली। पण तो मुलगा काही ऐकतच नव्हता। त्याने आपले भारीतले महागडे वॉच अपूर्जाकडे ठेवले आणि ड्रेस घेऊन तो निघून गेला।
असा कसा हा मुलगा? पाठमोरा त्याला बघत अपूर्जा विचार करू लागली. अपूर्जाने त्याचे ते महागडे वॉच ड्रॉवरमध्ये ठेवले आणि तो ड्रॉवर लॉक केला. संध्याकाळी बुटीक बंद करून ती घरी आली. थोड्या वेळाने मंदारही आला. नेहमीप्रमाणे त्याने चहा घेतला आणि TV बघत बसला. अपूर्जाला खूप वाटायचे की मंदारने तिच्यासोबत थोडं बोलत बसावे, थोडा वेळ एकत्र घालवावा. पण नाही, मंदार फक्त एक यंत्र बनला होता की जो फक्त बिझनेस आणि पैसा यामागे पळत होता. अपूर्जाला वेळ द्यायला त्याच्याकडे वेळच नव्हता. लग्नाला आता 15 वर्ष होत आली होती त्यांच्या. एकुलता एक मुलगा, तोही हॉस्टेलला राहत होता. कारण मंदारच्या मते मुलगा बाहेर राहिला तर जास्त हुशार आणि स्वावलंबी बनेल. अपूर्जा एकटीच, ना बोलायला कोणी ना वेळ घालवायला. बुटीक होते त्यामुळे तिचा दिवस तिथे जायचा, पण संध्याकाळ तिला एकटीला खायला उठत असे. रात्री मंदारच्या मनात असेल तर कसाबसा यंत्रवत त्यांच्यात संवाद घडत असे. तिची इच्छा काय, तिला काय वाटते याचे मंदारला सोयीसुचक नव्हते. स्वतःला हवी तशी कामिच्छा तो अपूर्जाकडून पूर्ण करून घेत असे. या साऱ्या रटाळ आयुष्याला ती वैतागली होती. अपूर्जा दुसऱ्या दिवशी बुटीकला आली होती. नुकतेच तिने देवासमोर दिवाबत्ती लावली. हॅलो मॅम म्हणत तो कालचा मुलगा बुटीकमध्ये आला. हो, गुड मॉर्निंग. अपूर्जाने त्याला ग्रीट केले. मॅम, ये रहे आपके पैसे, कल के ड्रेस के म्हणत त्याने काही रुपये तिच्यासमोर धरले. अपूर्जाने ते घेतले आणि त्याने काल ठेवायला दिलेले त्याचे वॉच त्याला परत केले. मैम, आपको लगा होगा ना कि ये लड़का पैसे लेके आएगा भी या नहीं? तो मुलगा म्हणाला, नहीं नहीं, मुझे विश्वास था कि तुम जरूर आओगे. आखिर तुमने अपनी वॉच मुझे दी थी ना? अपूर्जा म्हणाली. तो अपूर्जाकडे बघून हसला. मॅम, एक चाय हो जाए, आपकी इच्छा हो तो? त्याने विचारले. अपूर्जाला छान वाटला तो, म्हणून ती ओके म्हणाली. मग सेल्सगर्लला बुटीककडे लक्ष द्यायला सांगून ती त्या मुलासोबत बाजूच्याच कॅफेमध्ये गेली. त्याने तिला काही खाणार का विचारले. अपूर्जाने फक्त कॉफी सांग म्हणाली. तो मुलगा साधारण 27-30 वर्षाचा वाटत होता. उंच, गोरा आणि जिमची त्याची भारदस्त शरीरयष्टी, टी शर्टमधून दिसणारे त्याचे बायसेप्स यामुळे तो एकदम आकर्षक असा दिसत होता. तुम कहाँ रहते हो? अपूर्जाने विचारले. यही बस 15 मिनट की दूरी पर मैं एक फ्लैट रेंट पर लेकर रहता हूँ, तो मुलगा म्हणाला. अपूर्जाने विचारले. अकेले हो और यहाँ क्या पढ़ाई के लिए आए हो? तो मुलगा म्हणाला. हाँ, मैं कंपनी के काम से यहाँ आया हूँ और मेरा साथ मेरा कलीग भी यहाँ रहता है. काम खत्म होते ही घर वापस जाऊँगा. अपूर्जाने मग त्याला विचारले, नाम क्या तुम्हारा और कहाँ से हो तुम? तो मुलगा म्हणाला, मेरा नाम प्रियांश है और मैं कानपुर दिल्ली से आया हूँ. त्या मुलाने उत्तर दिले. मग कॉफी घेत त्यांच्या गप्पा सुरू झाल्या आणि कॉफी संपल्यानंतर अपूर्जा पुन्हा आपल्या बुटीककडे आली. प्रियांशी निघून गेला. दिवसभर अपूर्जा प्रियांशचा विचार करत होती. त्याचं दिसणं, हसणं, त्याची हिंदी बोलण्याची अदब तिला खूपच भावून गेली. अपूर्जा रोज बुटीकला आली की तिला प्रियांशची आठवण येत असायची. त्याने पुन्हा बुटीकमध्ये यावे असं तिला मनापासून वाटत होते. रोज ती त्याची वाट बघत होती. एक दिवस अचानक प्रियांश बुटीकमध्ये आला. त्याला बघून अपूर्जा खुश झाली. हाय, कैसे हो प्रियांश? तिने विचारले. बहुत दिनों बाद आए. मैं ठीक हूँ मैम, आप कैसी हो? प्रियांश ने विचारे. मैं एकदम मस्त. बताओ आज कैसे आना हुआ? अपूर्जा ने विचारा. मैम, वो पिछली बार मैंने अपनी सिस्टर के लिए ड्रेस लेके गया, वो उसे बहुत पसंद आई. उसने और एक ड्रेस की डिमांड की, तो चलो आ गया, तो चला आया. तो मुलगा म्हणाला. ओह, तो देख लो कौन सी लेनी है? अपूर्जा म्हणाली. मैम, आप पसंद करके दे दो, आपकी चॉईस अच्छी है, प्रियांश म्हणाला. मग अपूर्जाने एक भारी ड्रेस पसंत केला आणि त्याला दिला. संध्याकाळ झाली होती. अपूर्जा ही बुटीक आवरत होती. मैम, आप मेरे साथ चलोगी? मैं आज आपको छोड़ देता हूँ, प्रियांश म्हणाला. अपूर्जा कॅबने घरी जात असे. मग थोडा वेळ विचार करून ती त्याच्यासोबत जायला तयार झाली. मग सगळं सामान व्यवस्थित ठेवून बुटीक लॉक करून ती प्रियांशसोबत निघाली. त्याची बाईक होती. प्रियांशच्या मागे अपूर्जा बसली. मैम, आपका हाथ मेरे कंधे पर रखा तो भी चलेगा, तो बाईक सुरू करत म्हणाला. मग अपूर्जाने त्याच्या खांद्यावर हात ठेवून ती बसली. त्याच्या परफ्यूमचा सुवास,
आणि त्याचा इतका निकट सहवास तिला मोहून टाकत होता. मॅम आप कहाँ रहती हो, त्याने विचारले. मग तिने त्याला पत्ता सांगितला. मॅम रास्ते में ही मेरा फ्लॅट है, 2 मिनिट चलेगी क्या, त्याने विचारले. असेही घरी जाऊन बोरच होणार होते तर जाऊ याच्यासोबत असा विचार अपूर्जाने केला. अपूर्जा हो म्हणाली. त्याने मग त्याच्या फ्लॅटकडे बाईक थांबवली. दोघे त्याच्या फ्लॅटमध्ये आले. छोटा 1 BHK फ्लॅट होता तो. सगळं काही जागेवर आणि व्यवस्थित होते. बहुत अच्छा रखा है तो घर तुमने प्रियांश, अपूर्जा म्हणाली. हाँ मैम, मैं ही सब काम करता हूँ. अरे वाह, तो तुम खाना भी बना लेते हो, अपूर्जा ने विचारे. हाँ मैम, थोड़ा बहुत आता है मुझको पकाना. आप चाय लेंगी क्या, बहुत अच्छा बनाता हूँ, पी कर देखिए, प्रियांश बोला. ठीक है बनाओ, देखते हैं कैसी चाय बनाते हो. मग प्रियांश चहा बनवू लागला आणि अपूर्जा त्याचा फ्लॅट बघत राहिली. पुस्तके, गाण्याच्या सीडी तिथे होत्या. प्रियांश, तुम किताबें भी पढ़ते हो. हाँ मैम, मुझे पसंद है पढ़ना और गाने सुनना. प्रियांश, मेरा नाम अपूर्जा है, प्लीज़ ये मैम बोलना बंद करो, अपूर्जा म्हणाली. लेकिन आप तो उम्र में मुझसे बड़ी हो मैम, प्रियांश म्हणाला. नहीं, अभी हम फ्रेंड बन गए ना तो तुम मुझे अपूर्जा ही कहो, मुझे अच्छा लगेगा. नहीं तो ऐसा करो, शॉर्ट में मुझे अप्पू कहो तो भी चलेगा, अपूर्जा म्हणाली. ठीक है मैम, प्रियांश म्हणाला. देखो फिर मैम बोले तुम, तो ही अपूर्जा म्हणाली. ओके सॉरी अप्पू, प्रियांश म्हणाला. तशी अपूर्जा त्याच्याकडे बघून हसली. चलो चाय रेडी है, पियो और बताओ कैसी बनी है, प्रियांश त्याच्या हातात कप देत म्हणाला. अपूर्जाने एक घोट घेतला. खरंच खूप सुंदर चहा झाला होता. बहुत खूप, एकदम बढ़िया चाय बनाते हो तुम प्रियांश, अपूर्जा म्हणाली. एका बाजूला एक गिटार भिंतीवर लटकली होती. प्रियांश, तुम गिटार भी बजाते हो. हाँ, कभी कभी मूड हुआ तो, प्रियांश म्हणाला. अच्छा, तो अभी मेरे लिए कुछ सुनाओ, अपूर्जा म्हणाली. ठीक आहे म्हणत प्रियांशने त्यांचे कप्स उचलले आणि सिंकमध्ये ठेवले आणि गिटार काढून त्याने जराशी ती साफ केली. मग हळूवार त्याने गिटारच्या तारा छेडल्या. सराईतपणे बोटं फिरवत त्याने नीले नीले अंबर पे चांद जब आए हे गाणं त्याने म्हटलं. त्याचा आवाजही खूप छान होता. अपूर्जाने टाळ्या वाजवतच खूप छान असं त्याचं कौतुक केले. चलो अब मैं चलती हूँ प्रियांश, असं म्हणत अपूर्जा जायला निघाली. मी छोड़ने आऊँ क्या अप्पू, त्याने विचारले. नहीं प्रियांश, मैं कैब से चली जाऊंगी. ओके, फिर घर पहुंचते ही मुझे मैसेज करना, नहीं तो मैं परेशान हो जाऊंगा. हाँ, पर तुम्हारा नंबर तर दे दो, अपूर्जा म्हणाली. मग प्रियांशचा नंबर घेऊन ती निघाली. घरी गेल्यावर तिने लगेच त्याला पोहोचल्याचा मेसेज केला. त्यानेही तिला स्माइलीची इमोजी सेंड केली. असेच दिवस जात होते. कधी प्रियांश अपूर्जाच्या बोटिंगमध्ये यायचा तर कधी दोघे कॉफी अँड लंचसाठी बाहेर जायचे. एकाकी एकटी असलेली अपूर्जा नकळत प्रियांशमध्ये गुंतत चालली होती. प्रियांशसोबत चॅट केल्याशिवाय आता अपूर्जाला चैन पडत नव्हते. प्रियांशी अगदी मनमोकळेपणाने अपूर्जाशी बोलत असायचा. एकदा तिने फेसबुकवर प्रियांशला शोध दिले तर त्याचे प्रोफाईल तिला सापडले नाही. तिने त्याला त्याबद्दल विचारले तर प्रियांश म्हणाला की तो फेसबुक जास्त वापरत नाही. मग तिनेही त्याला जास्त फोर्स केला नाही. प्रियांश त्याचे जिममधले वर्कआउट करतानाचे फोटो व्हॉट्सअप स्टेटसला टाकत असे. त्याचे ते फोटो बघून अपूर्जा प्रियांशकडे जास्तच ओढली जात होती. सो स्वीट, लवली, ऑसम अशा कमेंट्स अपूर्जा त्याला देत असायची. अपूर्जा आणि प्रियांश आता वरचेवर एकमेकांना भेटत होते. कॉल मेसेज चालू होते त्यांचे. अपूर्जा अजूनही छान दिसत होती. स्वतःला तिने व्यवस्थित मेंटेन ठेवले होते, त्यामुळे तिचे वय पण लपून जात होते. प्रियांशपेक्षा अपूर्जा मोठी होती तरी तिच्या चेहऱ्यावर एक तजेलदारपणा होता. प्रियांश तिला म्हणालाही होता की तू तुझ्या वयापेक्षा खूप लहान दिसतेस. अपूर्जाच्या नजरेत प्रियांशला त्याच्याबद्दलची ओढ दिसत असे. ती एकटी आहे, तिला कोणाची तरी सोबत हवी आहे हे प्रियांशने ओळखले होते. एक दिवस अपूर्जा घरून लवकर निघाली. तिला प्रियांशला भेटायचे होते. ती प्रियांशच्या फ्लॅटकडे आली. बेल वाजवली तसे प्रियांशने दार उघडले. अरे अप्पू तुम, और ऐसे अचानक, अपूर्जाला दारात बघून त्याने विचारले. क्यों, मैं अचानक से तुम्हारे घर नहीं आ सकती क्या प्रियांश, तिने विचारले. ऐसा कुछ नहीं, यू आर ऑलवेज वेलकम अप्पू, आ जाओ अंदर, प्रियांश म्हणाला. अपूर्जा मग आत आली. प्रियांश फक्त बनियान आणि शॉर्ट्सवरच होता.
त्याचे बायसेप्स आणि रुंद चेस्ट अपूर्जा पाहतच राहिली. त्याचे लक्ष तिच्याकडे गेले. तसं तो म्हणाला, ओ सॉरी अप्पू, तुम यहाँ बैठो, मैं अब भी चेंज करके आता हूँ. नहीं नहीं, रहने दो प्रियांश, मैं ठीक हूँ. बताओ क्या कर रहे थे? अपूर्जा त्याच्याजवळ येत म्हणाले. नाश्ता बना रहा था, तुम खाओगी क्या? प्रियांश ने विचारले. हाँ, क्या बना रहे हो नाश्ते में? अपूर्जा ने विचारले. ब्रेड ऑमलेट चलेगा? त्याने विचारले. हां बनाव म्हणत अपूर्जा तो ते कसे बनवतो ते बघत तिथेच उभी राहिली. प्रियांश तिच्याशी बोलत ब्रेड भाजत होता आणि एकीकडे ऑमलेटही बनवत होता. गोरा पान आणि हँडसम असा प्रियांश आता इतक्या कमी कपड्यात अपूर्जा समोर वावरत होता. त्याला बघूनच अपूर्जा मोहित झाली होती. तो काम करत असताना त्याच्या शरीराची हालचाल अपूर्जाला मोहक वाटत होती. आपल्याला प्रियांश आवडतो असं तिच्या मनाने तिला कौल दिला. कित्येक दिवस मंदारच्या पुरुषी स्पर्शापासून ती दूर होती. त्यामुळे आता प्रियांशकडे बघून तिला त्याचा स्पर्श, त्याचं प्रेम हवेसे वाटू लागले. अपूर्जा त्याच्या अजून जवळ उभी राहत त्याने लावलेल्या बॉडी डिओड्रंटचा सुवास आपल्या मनात भरून घेत होती. तिच्याच विश्वात ती दंग होती. अप्पू चलो, ब्रेकफास्ट इज रेडी. प्रियांशच्या आवाजाने ती पानावर आली. प्रियांशने टिपावर नाश्ता ठेवला आणि अपूर्जाला सोफ्यावर बसायला सांगितले. तोपर्यंत त्याने म्युझिक सिस्टम सुरू केली. बताओ अप्पू, कैसे बना है आमलेट? प्रियांशने विचारले. अपूर्जाने एक घास खाल्ला आणि म्हणाली, एकदम मस्त. तुम अच्छा कुक कर लेते हो प्रियांश? अपूर्जा म्हणाले. हाँ, अकेले रहता हूँ तो सीख गया. तुम्हारा दोस्त कहाँ है? वो भी यहाँ रहता है ना? अपूर्जा ने त्याला विचारले. हाँ, वो तो कल ही गाव गया है, कोई काम की वजह से, प्रियांश म्हणाला. मग दोघांनी नाश्ता केला. प्रियांश प्लेट उचलून ठेवायला गेला. अपूर्जा त्याच्या मागे गेली. कुछ चाहिए क्या अप्पू? प्रियांशने विचारले. नाही अशा अर्थाने तिने फक्त मान हलवली. आणि तिने प्रियांशचा चेहरा आपल्या हातात धरला. त्याच्या नजरेत ती एकटक बघू लागली. कैसे बताए कैसे जताए, सुबह तक तुझमें जीना ही चाहे. भीगे लबों की गीली हंसी को पीने का मौसम है, पीना चाहे. एक बात कहूँ क्या तुझसे, है इजाजत तेरे इश्क को मुझको आदत है. आणि अचानक तिने प्रियांशचा चेहरा आपल्या हातात धरला. त्याच्या नजरेत ती एकटेक बघू लागली. आणि इकडे म्युझिक सिस्टमवर एक खूप रोमांटिक गाणं सुरू झालं होतं. कैसे बताए कैसे जताए, सुबह तक तुझमें ही जीना चाहे. भीगे लबों की गीली हंसी को पीने का मौसम है, चाहे एक बात कहूँ क्या तुझसे इजाजत है, तेरे इश्क को मुझको आदत है. हे गाणं सुरू झालं होतं. हे गाणं दोघंही शांतपणे एकमेकांच्या नजरेत बघत होते आणि हे दोघं ते गाणं ऐकत होते. फक्त गाण्याचे सूर ऐकू येत होते. एक दूजे से जुड़ रहे हैं, एक तेरी तलब मुझ में ऐसी लगी, मेरे होश भी उड़ने लगे. मुझे मिलता सुकून तेरी बाहों में, जन्नत जैसी एक राहत है. एक बात कहूँ क्या इजाजत है, तेरे इश्क को मुझको आदत है. हे गाणं तिथे चालूच होतं कंटिन्युअसली. अपूर्जाने आवेशाने प्रियांशच्या ओठावर आपले ओठ ठेवले आणि पॅशनेटली त्याला ती किस करू लागली. तिचा अंदाज बघता प्रियांशी तिला प्रतिसाद देऊ लागला. त्याने तिला मानेवर गळ्यावर किस करायला सुरुवात केली. अपूर्जाचा संयम आता सुटत चालला होता. प्रियांश तिच्या सर्वांगाला स्पर्श करत होता. त्याचा स्पर्श तिला बेभान करत होता. अपूर्जाने पुन्हा त्याच्या ओठांचा ताबा घेतला. तोही तिच्या ओठांना हलकं हलकं बाईट करू लागला. प्रियांश, आय लव्ह यू, रिअली लव्ह यू, अपूर्जा मादकपणे त्याला म्हणाली. अप्पू, आय ऑल्सो लव्ह यू म्हणत प्रियांशने तिला घट्ट मिठी मारली. अपूर्जानेही त्याला घट्ट पकडून ठेवले. मग प्रियांशने तिला उचलून घेतले. तिच्या नजरेत प्रेमळ आव्हान होते. त्याने तिला बेडवर आणले. एक एक करत दोघांच्या मधला कपड्यांचा अडसर दूर झाला. प्रियांश तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करत होता आणि अपूर्जा त्याच्या वर्षावात चिंब भिजत राहिली. कित्येक दिवसांची ती तहानलेली प्रियांशचा स्पर्श रोमारोमात भरून घेत होती आणि अपूर्जा आणि प्रियांशच्या या प्रणयात गाण्याचे सूर पण एकमेकांमध्ये मिसळून गेले होते. तर आज आपण इथेच थांबतो आहोत. तर अपूर्जा आणि प्रियांश यांच्या प्रेमकथेचं हे पुढे काय होईल, किंवा अपूर्जाने ही गेलेली चूक तिला खरंच समजणार आहे का तिला कुठल्या संकटात नेणार आहे, हे आपण पुढच्या भागात पाहूयात. तोपर्यंत तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा
आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला या कथेच्या पुढच्या भागातून नोटिफिकेशन लवकरच मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.